चौरसांची मोजणी. ठीक आहे, आता आपल्याकडे ही एक आकृती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आधी जेवढे वर कॉलम दिले आहे त्यांना नंबरिंग देऊन द्या. ठीक आहे, उभे किती आहे? 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, हे कॉलम्स. आता जे आडवे किती आहे? 1 हा 2 3 आणि 4. आता जे शेवटून आहे यांची करा ग्रुपिंग, म्हणजे जोड्या पाडा. म्हणजे हा 4चा होईल 6 सोबत. ठीक आहे, 3चा होईल 5 सोबत, 4चा 2 सोबत. आधी यांची ग्रुपिंग करून घ्या. कोणाचा झाला? 6चा 4 सोबत, म्हणजे 6 गुणेला 4 अधिक. ठीक आहे, 5चा कोणासोबत झाला? 3 गुणेला 5. 4चा कोणासोबत झाला? 2 सोबत अधिक 4 गुणेला 2. आता इथे बघा 3 नंबर उरले. कोणते? 1 2 आणि 3. या 3 नंबरपैकी जी मोठी संख्या असेल तिला घ्यायचा. कोणतं? उर्वरित पैकी मोठी संख्या. तर उर्वरित मोठी संख्या कोण आहे? आता 6 चौक 24, 5 त्रिक 15, 4 दोन्ही 8 आणि उर्वरित 1 2 3 पैकी मोठी संख्या आहे 3. ठीक आहे, या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला चौरसांची संख्या मिळेल. या सगळ्यांची ॲडिशन होते 50. आता या डायग्राममध्ये किंवा या आकृतीमध्ये किती चौरसांची संख्या आहे? 50. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.